येते ना दीदी. किती वेळा येणं जाणं करते मिस्टी. तर हाय नमस्कार मंडळी, कशा आहात सर्वजण. तर आज आम्ही निघालेलो आहे गेरडा येथील गजानन महाराजांचे मंदिर बघायला. तर चला तुमच्यासोबत पण शेअर करते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर पोचलेलो आहे आम्ही गेरडामध्ये महाराजांच्या मंदिरामध्ये. इथे आहे बॅक कॅमेरा दाखवते. आतमध्ये काही व्हिडिओ वगैरे अलाउड नाही आहे. मंदिरांचं प्रवेशद्वार. चलो आधी हा रस्ता होता बेटा. इथून हा रस्ता होता आधी. आता हा रस्ता बनला का? खाली नदी झालेली आहे. चला चलो हळूहळू. बघा इथे पण फोटो काढायला हे नाही आहे. आपला मोबाईल बंद ठेवावा. फोटो काढण्यास सक्त मनाई आहे. मौन धारण करावे. देऊ का तुला? पक्ष्यांचे आवाज. मोर भरपूर असतात तिकडं मिष्टी. आपण जाताना बघू. ओवी थांब ना. चल 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 मम्मी चलो. पैसे आणले मिष्टीने घरून. खिसा आहे का तुला? इथे खिसा आहे का तुला? हा हा पॅन्टचा खिसा. चलो चलो. हा हे घे. थोडंसं समोर जाऊन शूट करू आपण आता. आम्ही इथे आधी राहत होतो ना बुलढाण्याला, तेव्हा पण इथे आलेलो होतो. आणि काय झालं? नाही नाही थांब थांब. दादू पप्पा सारखं करून दाखव. दादू 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 बसू नाही रे. त्याच्यावर बसू नाही म्हणते. हा आद्या मा सारखं करून दाखव. हे बाय असं पाय ना पटकन असं करून दाखव. तुमचं काढत का? तयारच असते तो. हो तू जा. इथे फुलांचे फळांचे भरपूर असे झाडं लावलेले. हे फुल तोडू नाही. रागवतात ते. कोण रागवते? ते अंकल रागवतात तिकडचे. तुला काहीच माहित पडतं. ते लक्ष ठेवत असतात. हे आहे मंदिर. ते मंदिर नाही आहे, गार्डन आहे. काय मंदिर? हा गजानन महाराजचं मंदिर आहे. नाही गार्डन आहे. काय मंदिर? गार्डन आहे. पप्पाने सांगितलं गार्डन आहे.
अरे फुल मम्मी सँडल कशी काढू? बस ना तिथे, बसून काढते. नाही फुल काढ लवकर चल. पप्पा समजली पण हम्म. तिथं पोचणार आहे. रिलॅक्स वातावरण आहे सगळे इथे. आणि इथे कोणीच नाही आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ काढतो आता. ते गणपती बाप्पाची स्थापना केलेली आहे. असं मंदिर आहे बघा. विश्वरूप महेश योगेश्वर विष्णू श्री वैकुंठ श्री हरिहर श्री विश्वकर्मा सहपरिवार भैरवनाथ. चला. मम्मी मला बघू दे अजून. आणि इथे आहे आपले श्री हनुमान बजरंगबली. ते विंडो अजून गंधर्व श्री अनंत श्री यज्ञ यक्ष श्री नागवासुक. हे मंदिर मागची साईड. श्री शिवनारायण श्री ऋषी श्री किन्नर श्री त्रिलोकेश्वर मोहन. आणि हाय रस्ता. साहिल मंदिर. पप्पा गार्डन मध्ये केव्हा जाऊ? मी म्हणलं होतं घरीच तुम्हाला. किती छान व्ह्यू आहे तो. मला तर खूप छान दिसते. हो ना. कुदू शकते का तू इकडे? नाही ग बाई, जंगल आहे खाली. खाली जंगल आहे. कूद 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 वाली. मम्मी वापस येईल का कुदली तर. मग तिथून काय शिकतो तू? भारी आहे सर्व. मग चालून दाखव पहाडीवर. जाऊन दाखवते ना, थांब थोडा वेळ. बघा किती छान व्ह्यू आहे. बघ मोरचा आवाज आला होता. आला का तुला आवाज? मोरचा आवाज नाही. कसा आवाज येते मोरचा? मम्मी मी तर कोरी दिसत आहे. दाखव बरं गोरी. हा मी तर काळी आहे. मिस्टी काळी आहे आणि मी गोरी असं म्हणते. म्हणजे मोबाईल मध्ये दिसतंय मिस्टी ग. चला दाखवते. आपण गाडीत काय नेलं होतं मिस्टी? बाज टाकायचं. या सर्वांनी जेवण करायला. किती छान व्ह्यू दिसतं. आणि इकडनं रस्ता आहे. भारी दिसतंय मस्त.
विरू मिस्टे आला आला. मिस्टे मंगलवार ये विरला ताव मंदिर जडीचं देव. मला किचन सेट पाहिजे. किचन सेट. सारे लोक आले. चल. लोक जाऊ कसे खंबे लोक हळूहळू जा. पडत नाही हळूहळू जायचं. चल वीर तिथ लोक जाऊ आपण. येते ना दीदी. किती वेळा येणं जाणं करते मिष्टी. खंड बघा किती भारी व्ह्यू आहे. अरे माझी शिल्पी मेरे पप्पा तो खूप दूर गेले. तू किती वेळा वर खाली जाणं करते. लागेल ना तुला. तर इथे जे तुम्हाला बांधलेलं दिसतंय ना हे म्हणजे भरपूर ठिकाणी आहे. म्हणजे या मंदिरात आहे ना बऱ्याच जागे असं सगळीकडे असं बांधून ठेवलेलं आहे. कारण की असं म्हणतात जे लोक असे काही इच्छा मागतात आणि त्यांच्या इच्छा पूर्ण झाल्या की ते इथं असे नारळ वगैरे काय ओटीचं सामान वगैरे असलं ते असं इथे आणून असं बांधून ठेवतात. तर एवढं सारं बांधलेलं होतं ना इथे. पडशील रे. I mean दरवाजा. मिस्टी सरक. चल तर हे आहे बुलढाण्यामधील कानड्याचे गार्डन. नगरपालिकेचं आहे आणि लहान मुलांपासून तर म्हाताऱ्यापर्यंत इथे सर्वच मुलं म्हणजे सर्वच एन्जॉय करू शकतात. तर बघू शकता इथे बरेच लोक पण होते आणि लहान मोठे सर्वच खेळत होते. म्हणजे त्यांचे चालू होते. तर इथे मिष्टी बघा मोठ्यांच्या याच्यावर जाऊन बसते आणि वीर पण. तर जसं त्याचे पप्पा वगैरे पूर्ण दिवस आम्ही खूप एन्जॉय केलं तेव्हा. आणि हा व्लॉग जो आहे बऱ्याच दिवसाचा आहे पेंडिंग पडलेला. तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करायचा होता पण राहून गेला होता.
खूप छान गार्डन आहे. लहान मुलांना नक्कीच घेऊन जाऊ शकता आणि तुम्ही पण बोर होणार नाही लहान मुलांना घेऊन गेले तर. तर आजचा व्लॉग एवढाच होता. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर आणि जय गजानन माऊली.